की काय देणार? ज्या पद्धतीने त्यांनी कॉमेंट्स केल्या आहेत, ज्या पद्धतीने रोहितबद्दल ज्या बोलल्या आहेत, की रोहित खूप जाडा झाला आहे, रोहितची कॅप्टनशिप बरोबर नाही, हे चुकीच्या गोष्टी आहेत. कुठे तुम्हाला असं दिसतंय की रोहितची कॅप्टनशिप बरोबर व्यवस्थित होत नाही, की रोहित एवढा जाडा झालाय. फिल्डिंगला तर तो कव्हरमध्ये फिल्डिंग करतो आणि कव्हरचे सगळ्यात इम्पॉर्टंट जागा आहेत कव्हरची फिल्डिंग करणं. स्लिपमध्ये जो चांगली फिल्डिंग करतोय, तर त्याच्याबद्दल ज्या कॉमेंट्स करणं फार चुकीच्या कॉमेंट्स केल्या त्यांनी. रोजच्या परफॉर्मन्सवर काय म्हणाल सर? परफॉर्मन्स तर चांगलाच होता. परफॉर्मन्स कुठे वाईट होता. प्रत्येक मॅचला तो चांगला परफॉर्मन्स. स्टार्ट चांगलाच होतं. त्यामुळे येणाऱ्या फलंदाजासाठी फार त्याचा फायदा होत आहे. येणारा फलंदाज थोडा रिलॅक्स होऊन बॅटिंग करतात. त्याच्यामुळे आपण 200, 250, 300 चा स्कोर करतोय. आणि मग काय आहे सर? उद्याच्या मॅचवर ज्या पद्धतीने आपण खेळतोय त्या पद्धतीने आपल्या प्लेयर्सनी खेळावं. आणि सगळ्यांचा परफॉर्मन्स चांगला होतोय. आपले सगळे फलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आपले गोलंदाज चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. आपली फिल्डिंग चांगली होते. त्याच्यामुळे आपण एक युनिट प्रमाणे खेळतोय. हे युनिट जर कंटिन्यू तसं केलं तर आपण डेफिनेटली चॅम्पियन होऊ असं मला वाटतं. रोजचं तुम्ही जर बघायला गेला रोहित स्टार्ट चांगलीच देतोय. आउट होतोय पण तो अटॅकिंग मूडमध्ये बॅटिंग करतो. त्याचा स्वतःसाठी तो खेळत नाहीये. तो टीमसाठी खेळतोय. त्याच्यामध्ये परफॉर्मन्स चांगलाही होतोय, चांगला होतही नाहीये. परंतु तो टीमसाठी खेळल्यामुळे तुम्ही बघायला गेला तर आपण 10 ओव्हरमध्ये 70-80 रन करतोय. त्याच्यामुळे येणाऱ्या फलंदाजाला फायदेशीर होतोय. त्याच्यामुळे आपण रोहितच्या परफॉर्मन्सबद्दल मी काहीच भाष्य करू शकत नाही.